मनोज जरांगे पाटील यांनी आज मसाजोगमध्ये जाऊन संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेतलेली आहे। संतोष देशमुख यांच्या हत्येचे अत्यंत क्रूर व्हिडिओ आणि फोटो समोर आले आणि त्यानंतर मनोज जरांगे मसाजोगमध्ये पोहोचले। यावेळी मृत संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांच्या अश्रूंचा बांध फुटला। मनोज जरांगेंना मिठी मारून धनंजय देशमुख ढसाढसा रडले। जरांगेंच्या भेटीवेळी मसाजोगकरांच्या डोळ्यातही पाणी होतं। दरम्यान न्याय मिळेपर्यंत मला लढायचं आहे असं वक्तव्य यावेळी धनंजय देशमुख यांनी केलंय। आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी उदय नागरगोजे यांच्याकडून। उदय, मनोज जरांगे आणि धनंजय देशमुख यांच्या भेटीचा फोटो व्हिडिओ आपण पाहतोय, नेमकं काय बोलणं झालं दोघांमध्ये? शब्दात व्यक्त करता येणार नाहीत अशा सगळ्या परिस्थिती या ठिकाणी होती। मनोज जरांगे पाटील यांना रात्री जेव्हा हे फोटो पाहिले तेव्हापासून मसाजोगकडे जाणार असल्याचं त्यांनी म्हटलं होतं। सकाळी 6 वाजता ते संभाजीनगरहून मसाजोगकडे निघाले। साधारणतः 6:15 पर्यंत ते मसाजोगमध्ये होते। या ठिकाणी ज्यावेळी मनोज जरांगे पाटील दाखल झाले त्यावेळी धनंजय देशमुख असतील आणि मनोज जरांगे पाटील असतील यांनी दोघांनीही आपल्या अश्रूंना मोकळी वाट करून दिली। या ठिकाणी धनंजय देशमुख हे मनोज जरांगे पाटील यांच्या गळ्यात पडून अक्षरशः ढसाढसा रडले। आपल्या भावना त्यांनी व्यक्त केल्या, कारण हे सगळं क्रौर्य पाहून आता माझं मन हेलावलं असल्याचं त्यांनी म्हटलं। जरांगे पाटील यांनी देखील तशाच शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या। या ठिकाणी जे काही उपस्थित होते त्या सगळ्यांच्या डोळ्यात पाणी होतं आणि या सगळ्या प्रकारामुळे एक संतापाची भावना देखील होती। कुठेतरी देशमुख यांना न्याय मिळवून देण्यासाठी आता जो लढा आहे तो अधिक तीव्र स्वरूप घेण्याची चिन्हे आहेत। या प्रकरणात जे सगळे आरोपी आहेत त्यांना फाशीची शिक्षा व्हावी अशीच मागणी आता या दरम्यान होत असून या ठिकाणी आता गावकरी देखील जमा झाले आहेत। जरांगे पाटील यांनी देखील तीव्र शब्दात या सगळ्या घटनेवर यापूर्वीपासून भाष्य केलेलं आहे। आता देखील ते याच शब्दात भाष्य करत असून, कारण हे सगळा जो घटना आहे ती आता छायाचित्राच्या माध्यमातून समोर आली आहे। त्यामुळे एकीकडे सहानुभूती असताना दुसरीकडे संतापाची भावना देखील आहे, कारण हे सगळं कृत्य करताना जे अमानवीपणा दाखवला आहे या आरोपींना तो व्यक्तीला पटणारच नाहीये। त्यामुळे आता या सगळ्या घटनेमुळे सगळ्यांचंच मन हेलावलं आहे आणि आपण या ठिकाणचं दृश्य पाहू शकतो कशा पद्धतीने सगळ्यांच्याच डोळ्यात आता अश्रू तरळल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। जी निश्चित उदय, त्याच्यामुळे आता एकंदरीत मनोज जरांगे हे आता मसाजोगमध्ये पोहोचलेले आहेत। धनंजय देशमुखांची भेट सुद्धा त्यांनी घेतली। ही दृश्य आपण पाहतोय। धनंजय देशमुख यांना अश्रू अनावर झाले। मनोज जरांगे यांच्या गळ्यात पडून ते ढसाढसा रडलेत। इतरही मसाजोगचे ग्रामस्थ यावेळी उपस्थित असल्याचं आपण दृश्यामध्ये पाहतोय। उदय, धन्यवाद या सगळ्या तपशिलांसाठी। आपण एका बाजूला दृश्य पाहतोय मनोज जरांगेंनी जेव्हा धनंजय देशमुख यांची भेट घेतली तेव्हाची, आणि दुसरीकडची दृश्य आहेत सीआयडीच्या दोषारोप पत्रामध्ये जे फोटो व्हिडिओ याचा उल्लेख आहे ते सगळे फोटो सुद्धा पुढारी न्यूजवर सध्या आपण पाहतोय। याच्यामध्ये सगळे आरोपी मारेकरी आपल्याला पाहत आहेत, कशा पद्धतीनं निर्घृणपणे क्रूरपणे संतोष देशमुखांना मारलं गेलं आणि त्याच्यानंतरचं हे आसुरी हास्य सुद्धा या मारेकऱ्यांचं आपण या फोटोमध्ये किंवा व्हिडिओच्या स्क्रीनशॉट्समध्ये आपण पाहू शकतोय। हे दृश्य तुम्हालाही विचलित करू शकतात, मात्र हा क्रूरतेचा कळस या सगळ्या मारेकऱ्यांनी गाठल्याचं आपण या दृश्यामध्ये पाहतोय। पुन्हा एकदा आपण प्रतिनिधी उदय यांच्याशी या सगळ्या संदर्भात बोलणार आहोत। उदय, याबाबत आता मसाजोगच्या ग्रामस्थांचं नेमकं काय म्हणणं आहे? नक्कीच या छायाचित्राच्या नंतर मसाजोगचे ग्रामस्थ देखील हे लावून गेलेत, परंतु दुसरीकडे त्यांच्या मनामध्ये संतापाची जी भावना आहे ती अधिक तीव्र झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। आपण पाहिलं ज्यावेळेस 9 डिसेंबर रोजी संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली होती तेव्हापासून अगदी पहिल्या दिवशी रस्त्यावर ठिय्या दिल्यापासून मसाजोग ग्रामस्थ हे देशमुख कुटुंबाच्या पाठीशी आहेत आणि या प्रकरणातील आरोपींना तत्काळ अटक व्हावी इथपासून त्यांनी जो पाठपुरावा केला आहे तो अद्यापही सुरू आहे। आता या प्रकरणात दोषारोप पत्र दाखल करण्यात आलंय आणि त्यानंतर हे जे छायाचित्र आले त्यामुळे कुठेतरी एकीकडे दुःखाची जी भावना आहे ती तीव्र होत असताना संताप देखील वाढला आहे, कारण हे छायाचित्र आहे ते सर्वांनाच हेलावून टाकणारे आहेत आणि आता मसाजोगचे ग्रामस्थ या आरोपींना मसाजोगच्या चौकात भर चौकात फाशी द्या अशी मागणी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि यासाठी आता बीड जिल्हा बंदची देखील हाक देण्यात आली आहे। मसाजोगच्या जे मंदिर आहे महादेवाचं मंदिर त्याच्या परिसरात ही सध्या बैठक सुरू आहे। या ठिकाणी मनोज जरांगे पाटील देखील आहेत, त्या ठिकाणी मसाजोगचे ग्रामस्थ देखील आहेत। प्रत्येकाच्या मनामध्ये संतापाची भावना आहे। आता या प्रकरणात शासनाने कुठलाही दयामाया दाखवू नये आणि या सगळ्या आरोपींना जे आहे ती फाशीची शिक्षा व्हावी अशी भावना मसाजोगचे ग्रामस्थ आपल्याला व्यक्त करताना पाहायला मिळत आहेत। जी उदय, धन्यवाद या सगळ्या तपशिलांसाठी।